आईले मोबाईल ते घेतलाय, पोरगीचा नंबर कसा भेटेल? लल्याला तर महिला घेऊन करून जायला लागेल दुकानावर, माझा नंबर देऊन यायला लागेल. आईले आज करून जायच लागेल, नंबर द्यायच लागेल. मग हे आहे का नाही घरी ते पाहायला लागेल, ना तर लल्याला घेऊन कोणाला तरी एकाला घेऊन जायला लागेल. मग हे आहे का नाही घरी? आईले घरी तर कोणी नाही. दे आईले मग ह्याही नाही, लल्याही नाही, लंगड्याच्या घरी जायला लागेल. तिला बिले विचारून पाहायला लागेल. त्याच्यामुळे माझा नको कांड व्हायला. तिला पळायचं नाही का काहीच नाही, तर मला हे कर्ज जाऊ दे, तिलाच घेऊन जायला लागेल. आता कोणी जोडी नाही. काय रे राजू, काय करतोस? अरे अभ्यास करत ना. काम होता ना एक काय? बस खरा अभ्यासाची मागा लागलायस रे. मग काय बाबा, तुला काय, तू हिंडतोस, मला अभ्यास केल्याशिवाय होईल का? त्याचा त्याला काय? अरे ह्या गावात मह्या नाही का, कोण नाही, तुला लिहाय नाही. हा, मग इकडं आलो. इथं जायचं आहे ना आपल्या, कुठं घरून जायचं ना. कहालं काम आहे ना. काय कहालं त्याचं सांग. काम नंतर सांगेन ना तुला मी. आईला सेवून दे, थांबताव. असा आई कुठे गेले? माळात गेले ना. घरी कोण नाही असा? नाही ना. ठीक आहे, आई आली. हा, मग मला विचारून दे. आई काय माळात जाईल? माळात गेलं तू र बा, काडक्या गवसायलं. घरी तिला बस. विचार तू, मग आपण जाऊ. घरी बसून काय करू का नाही? मग मग जरा आणल्या काडक्या गवसून स्वयंपाक तर होतो तेवर. आहे मी याच्या मागा करून जाळेल जातो. हो, आणि अभ्यास कोण करल? करण ना. आलो का थोडा हिंडून आणत ना तिला, कटाला असा बसल्या बसल्या. हा जा मग काय, जा मग काय. आता मी काय सांगू रे, आता जोडीदार आला तुझा, तर मग जाय मग काय. चालेल, जाऊन येतो आम्ही करून जाळेल. हा हा चालेल. त्याचा काम आहे, हा तर मग आम्ही जाऊन येतो. आयधर हे ठेव तू. लवकर ये जा. हो हा, राजा करंजाळी तर आणलास, पण मला दुकान नाही माहित. हा, पुढं नको रे, मी नाही जात. अरे जाय ना, तू नंबर देऊन यायचा, दुसरा नाही काही. अरे नको, मार खावशील मला तू. अरे तिथे जायचं आहे, तुला नंबर द्यायचा आहे. आता नाही काही, आता दुपारचा टाइम झाला जेवणाचा, गेली मी जेवायला. राजा मी नाही जात, नको रे बाबा. अरे जाय ना. अरे मला उठाय नाही, बसाय नाही, जर आला तिचा भास तर मी काय करू? पळता पण नाहीये. नाही काय सांगते तुला, मित्र हवा असं सांगायचा. तुझा काम आहे, तुझं आहे. नाही जात तुला, नाही जास. मोबाईल पाहता ना तुला, मोबाईल नाही देणार. अरे थांब, नंबर तर घेऊन जाय. याची तरा दिलाय मला काम लावून, इथं मी भिहतोय त्या नाही. नको तिचा भास बिहास असायला.
मोबाईल पाहायचा आहे म्हणून, नाही तर ना कामही नाही करतो. मोबाईल पाहायला नाही कधी मी. यांनी काम लावून दिलाय, मी इथं भिहतोय. काय रे हर्षद, तू कसा काय इकडे? हवा आलो तू हा? काम होता. दुकानावर तूच राहते? हो. ऐक ना, बोल ना. तो आपल्या वर्गातला राजू नाही का, हम्म. त्यांनी तुला नंबर द्यायला लावलाय. ज्याला गरज तो येईल ना, तू कशाला देतो? हा राजू ना काय कामाला लावत त्यालाच माहित. काय भांडली ती माल, हो ना, लय कळ नाही. काय रे, काय सांगाय? अरे मार खाता खाता वाचलोय. का? ज्याला गरज आहे त्याने जायचं. आता बा तू कहाला आला अशी न तशी बोलली. परत एकदा सांगते. ज्याला गरज त्यानेच यायचा बा. अशी सांगे. हा, मार खाता खाता वाचलोय. तिथं कोणी आहे दुसरा? तर आता कोणी नाही. नंबर नाही दिला? कसा काय द्याव, तिने घेतलाच नाही तर. यायचा तुझे एक नंबर धर गुडिया. धर तुझा नंबर. कुठं गेला रे तो नंबर आहे, कुठं टाकला? धर धर तुझा नंबर. तूच जाय, मी नाही जात. जाऊ दे, मलाच जायला लागला आता. जाय. हे तर बस कोड तरी आलो मी. निकिता, कोण होता तो? नाही कोणती, तो किंमत विचारायला आलता. त्याला काहीतरी दिलं तुला वाटतं? नाही नाही, काही नाही दिलं. जेवण केलं? नाही अजून. जा मध्ये आणि फ्रेश होऊन जेवण करून घे. हो. मी थांबतो इथं. बाबा, जेवण करून येते मी. हा, जा लवकर. वाचलो नाही तर आज तर मेलो तूच. काहीतरी गडबड वाटते, काहीतरी घोटाळा आहे. त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागेल. बेकारी होऊ राहिली.
प्रिय निकिता, माहीत नाही तुला ही चिठ्ठी वाचायला वेळ भेटेल, पण मनातला सांगायचा होता तर हा लिहतोय. मी तुझ्याकडे पाहतोय तर हा मनात कसा तरी होतंय. वर्गात सगळे बोलत राहते आहे, पण माझा सगळा ध्यान तुझ्याकडेच राहते. तू हसलीस का असा वाटत आहे दिवस वाया नाही गेला. मला माहीत आहे हे सगळं सांगायला हिंमत लागते, पण मी पहिल्यांदाच मनातला लिहतोय. निकिता, मला तू पक्की आवडतेस, खराच फार आवडतेस. पण आता माझ्याजवळ मोबाईल आहे. जर तुला मी आवडत असेल तर खाली नंबर आहे त्याच्यावर मेसेज कर. आणि जर मी तुला आवडत नसेल तर ही चिठ्ठी फाडून टाक आणि कोणाला सांगू नको. प्लीज, तुझाच राजू.